नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गरोदर माता स्तनदा मातांकडे कशी स्थलांतरित करायची जेणेकरून आपली कोणतीही गरोदर माता ही डिलीट होणार नाही। बघा, भरपूर सेविकाताईंनी कमेंट करून असे प्रश्न विचारलेले आहेत की गरोदर मातेंचं स्तनदा मातेकडे स्थलांतर करताना नावं आपोआप डिलीट होत आहेत, तर ती नावं डिलीट होऊ नये त्यामुळे कशा पद्धतीने स्तनदा मातेकडे स्थलांतर करायची याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, गरोदर मातांची लिस्ट ओपन करायची। ज्या मातेचं नाव आपण स्तनदा मातेकडे ट्रान्सफर करणार आहोत त्या मातेच्या समोर बघा, इथं अर्चना सूर्यवंशी या मातेचं नाव आहे। आता फक्त 3 डॉटवर क्लिक करायचं। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर मायग्रेट टू लॅक्टिंग मदर जे सर्वात वरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं। बघा ताईंनो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या मातेला सध्या किती मुलं जन्मलेली आहेत, तर एकच झालेलं आहे। जर ट्विन्स जर असतील तर तुम्ही ट्विन्सवर क्लिक करू शकताय। एकच जन्मलेलं आहे त्यामुळे एकाच ह्याच्यावरती मी क्लिक करणार आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं। बघा ताईंनो, प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्व त्यांची माहिती व्यवस्थित भरून घ्यायची। पूर्ण त्या गरोदर मातेचं नाव येणार आहे, डिलिव्हरीची तारीख निवडायची आहे, डिलिव्हरी कोठे झाली हे निवडायचं आहे। तर बघा, डिलिव्हरीची डेट ही निवडलेली आहे, 11 तारखेला डिलिव्हरी झाली त्यामुळे ओके या बटनावरती क्लिक करायचं। दवाखान्यात डिलिव्हरी झाली आहे त्यामुळे इन्स्टिट्यूशन लिहायचं। त्याच्यानंतर बघा, ॲड चाइल्ड डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर त्या मुलगा असेल मुलगी असेल किंवा दोघांपैकी जे काय असेल त्यांना सध्या तरी काही नाव ठेवलेलं नाही त्यामुळे बेबी नाव हे टाकून द्यायचं आणि पुढं वडिलांचं नाव आणि सरनेम लिहायचं। तर बघा, नाव टाकून घेतलेलं आहे। आता मुलगा जन्मलेला आहे की मुलगी जन्मलेली आहे हे देखील सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मुलगा असेल तर मेलवरती क्लिक करायचं, मुलगी असेल तर फिमेलवरती क्लिक करायचं। तर बघा ताईंनो, मी इथं क्लिक केलेलं आहे। आता बर्थ बघा, इथं वजन उंची टाकताना ताईंनो जन्माच्या वेळेस त्यांचं वजन होतं, त्या बाळाचं काय वजन होतं हे टाकायचं आहे। 3 किलोचं बाळ होतं तेच मी टाकणार आहे। आता उंची जे काही जन्मल्यानंतर वजन उंची आहे तीच वजन उंची टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा, जो जन्मलेलं बालक आहे ते अपंग आहे का नाही, जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा। नाही म्हणून मी नो या बटनावरती क्लिक करणार आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं। तर बघा ताईंनो, बाळाची माहिती भरली गेलेली आहे। प्रोसीड या बटनावरती क्लिक करूया। तर बघा, स्तनदा मातेचं नाव हे कशा पद्धतीने भरण्यात आलेलं आहे बघा, इथं तुम्हाला वर दाखवलेलं आहे। नाव आलेलं आहे मातेचं आणि ती लॅक्टिंग मदरकडे ट्रान्सफर केलेलं आहे आणि इथं बाळाचं नाव आहे, याची प्रोफाईल क्रिएट केलेलं आहे असा मेसेज आलेला आहे। डन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं। तर बघा, पुन्हा आपण बेनिफिशरीची लिस्ट ओपन करून पाहूया की याच्यामध्ये आता म्हणजे गरोदर महिलांच्या लिस्टमध्ये ते नाव आहे का नाही। तर बघा ताईंनो, तुम्ही नाव पाहू शकताय। ते नाव आता स्तनदा मातेकडे गेलेलं आहे। बघा, याच्यामध्ये अगोदर 6 नावं होती, आता 5 नावं दिसत आहेत आणि स्तनदा मातेकडे जी 5 नावं होती त्याच्यामध्ये 1 नाव वाढलेलं आहे। बघा, इथं खाली तुम्ही हे नाव पाहू शकताय। 0 ते 6 महिन्यामध्ये सुद्धा 1 नाव तुम्हाला वाढलेलं दिसणार आहे। बघा, इथं शेवटी बघा, बेबी स्वप्नील सूर्यवंशी नाव हे वाढलेलं दिसत आहे तुम्हाला। याच पद्धतीने सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, गरोदर मातेंचं स्तनदा मातेकडे स्थलांतर करायचं आहे। खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो। जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।